क्षुल्लक कारणावरून वाद. तरुणाने लोखंडी रॉड डोक्यात टाकला. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याचा दुर्दैवी अंत. धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडणातून मुंबईतील ठाकरे गटाच्या एका पदाधिकाऱ्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घाटकोपरच्या CCS कॉलनी परिसरात गुरुवारी ही घटना घडली. या घटनेत मयत इसमाचे नाव सुरेंद्र धोंडूराम पाचाडकर असे असून ते विक्रोळी पार्कसाईड परिसरात राहायचे. सुरेंद्र पाचाडकर हे विभागात कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जायचे. त्यांच्या हत्येच्या घटनेने पार्कसाईड परिसरात संताप हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अमन श्रीराम वर्मा वय वर्ष 19 असं सुरेंद्र पाचाडकर यांची हत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. या आरोपीला घाटकोपर पोलिसांनी अवघ्या 5 तासांमध्ये जेरबंद केले. सुरेंद्र पाचाडकर हे गुरुवारी नेहमीप्रमाणे घाटकोपर रेल्वे स्थानक परिसरात फेरफटका मारण्यासाठी आले होते. घाटकोपर रेल्वे स्थानकाच्या शेजारी असलेल्या CCS कॉलनीमधून ते चालत जात असताना त्यांना आरोपी अमन वर्माचा धक्का लागला आणि यावरून त्यांच्या शाब्दिक बाचाबाची झाली आणि त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले. त्यावेळी अमनने जवळ पडलेला लोखंडी रॉड उचलून सुरेंद्र यांच्या डोक्यात घातला. त्यामुळे सुरेंद्र पाचाडकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि ते खाली कोसळले. स्थानिकांनी यांची वर्दी देताच घाटकोपर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी जखमी अवस्थेत असलेल्या सुरेंद्र पाचाडकर यांना जवळील खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घाटकोपर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहपोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर खरमाटे यांच्या पथकाने आरोपीचा शोध सुरू केला. सुमारे 80 CCTV कॅमेऱ्यांचे फुटेज तपासल्यानंतर पोलिसांनी अमन वर्मा याचा माग काढला. तब्बल 5 तासांनी पोलिसांना अमन वर्मा याला रमाबाई कॉलनी येथून अटक करण्यात आली. आता त्याच्यावर काय कारवाई होणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागून आहेत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.